गेल्या वर्षी सुरू झालेली दसरा मेळाव्याची परंपरा याही वर्षी नारायणगडावर कायम असणार आहे आणि यावर्षी दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील नारायणगडावर येणार आहेत। या दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे। स्वतः नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज काय सांगताल, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आणि याही वर्षी नेम म्हणून साध्या पद्धतीमध्ये हा दसरा मेळावा आम्ही साजरा करत आहोत। मागच्या वर्षी मनोजदादा जरांगे पाटलांनी ताकद लावून बहुसंख्येने समाज जमला होता, सर्व तयारी केली होती आणि याही वर्षी तयारी आहेच, पण पूरग्रस्त शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण काही सहकार्य या मेळाव्याला करू नये। 2 पैसे द्यायचे असेल तर शेतकऱ्याला द्या, पूरग्रस्तांना द्या, आम्हाला काहीही देऊ नका। हा सर्व खर्च नारायणगड करेल आणि परिसरातील भाविकांनी पाण्याची सोय केली, जेवणाची सोय केली, येणारे जाणारे रस्ते बिघडलेले होते ते दुरुस्त केलेले आहेत। म्हणून सर्व जय्यत तयारी सर्व परिसरातील चालू आहे, होणार आहे आणि सर्व भाविकांना आव्हान आहे की याही वर्षी आपणसुद्धा मोठ्या संख्येने या दसरा मेळाव्यासाठी या आणि एकमेकालाही प्रेमाची देवाणघेवाण करा, ही शुभेच्छा आम्ही समाजाला देत आहोत। ना गेल्या वर्षी देखील लाखो मराठा बांधव भाविक हे या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते। यावर्षी देखील हजारोच्या संख्येने येतील, कारण पूर परिस्थिती आहे, त्यामुळे काही लोकांना येता येणार नाही। कशा प्रकारची व्यवस्था असणार आहे? कुठल्या मार्गाने नारायणगडावर येता येईल? जे गेल्या वर्षी 4ही मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांनी आता येता येणार आहे गडावर। जे 2 मुख्य मार्ग होते, साक्षात पिंपरीकडला आणि राजुरीकडला, त्या दोन्हीचं काम चालू आहे। साक्षात पिंपरीचा सुरू झाला आहे आणि राजुरीकडून येणारा सुरूच आहे, परंतु जे सर्व्हिस रोड तिथला एक पर्यायी मार्ग होता त्याचं काम चालू आहे, तो 6 वाजता सुरू होतो आहे। म्हणजे सगळे रस्ते सुरू आहेत, सगळी तयारी गडावरली पण झाली, मंडपची व्यवस्था झाली, माईक सिस्टम सगळे लागते आहेत, बॅनर लागलेत, सगळे साफसफाई झाली, पार्किंगची व्यवस्था झाली। आता पोलीस प्रशासनाचे ॲडिशनल SP साहेबांनी त्यांचे दोन्ही शिरूरचे PI आणि आपले बीड ग्रामीणचे PI आले होते, त्यांनी सगळा ह्याचा अहवाल घेतला आहे, आढावा घेतला आहे। परिस्थिती सगळी व्यवस्थित झाली, पाऊस थांबला आहे आणि विशेषतः नारायणगड आणि महंत बाबांचे एक आदर्श उदाहरण या राज्याला देशाला घालून दिले की जे बळीराजा अडचणीत आहे, दुःखात आहे, त्यांना न्याय देण्यासाठी बाबांनी यावर्षी जो दसरा मेळाव्याला लोक निधी देणार होते, मदत करणार होते, ती सगळी मदत पूरग्रस्तांना थेट शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना थेट जाऊन द्यावी असं सांगितलं आणि या मेळाव्याचा सगळा खर्च नारायणगड करेल असं महाराजांनी सांगितलं। हे एक आगळं वेगळं उदाहरण दिले आणि त्याच्यामुळे अनेक देवस्थान आता पुढे येऊन शेतकऱ्याच्या बळीराजाच्या मदतीला येत आहेत। नक्की या वर्षाचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे, पारंपरिक दसरा मेळावा आहे। पाटलांनी आणि बाबांनी सांगितलं साध्या पद्धतीने करा, त्यामुळे सगळं नियोजन साध्या पद्धतीने सुरू आहे, परंतु लोक प्रचंड येणार आहेत, उत्साहाने येणार आहेत। पाटील काय बोलतील, बाबा काय मार्गदर्शन करतील याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि एक आकर्षण लोकांमध्ये आहे आणि लोक मोठ्या संख्येनं बाबांना आणि पाटलांना ऐकायला येणार आहेत। ऐतिहासिक मेळावा होणार आहे, विचाराचं सोनं लुटायला प्रत्येकजण इथं येणार आहे आणि नक्की हा मेळावासुद्धा एक ऐतिहासिक ठरणार आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी 5 दिवस साधाच मैदानावर आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। आता हा विजय उत्सव असेल, कारण त्यानंतरची पहिलाच हा मोठा मेळावा आहे। नाही, विजय उत्सव म्हणता येणार नाही, कारण विजय उत्सव काहीतरी लोकांना फायदा झाल्यानंतर, बाकी सगळं गॅजेट लागू झाल्यानंतर करू असं पाटलांचं आदेश आहे आणि त्याच्यामुळं विजय मेळावा नाही, परंतु एक विजयादशमी म्हणजे विजयाचाच प्रतीक असतं। यावेळेस वाईटावर चांगल्याचा विजय असं या अर्थानं विजयी दसरा मेळावा आहे आणि मुंबईला जाऊन आल्यानंतर गॅजेट लागू झालं आहे त्याचा थोडा आनंद आणि एक वेगळा लोकांमध्ये त्याचं एक वेगळं ॲडव्हान्टेज आहे। नक्की तशा पद्धतीचं वातावरण आहे, परंतु विजय मेळावा पाटील घोषित करतील जिथं व्हायचा आणि योग्य वेळी करतील, परंतु हा विजयादशमीचा दसरा मेळावा आहे आणि इथं विचाराचं सोनं लुटायला सगळे भाविक भक्त, सगळे बांधव येणार आहेत आणि पाटील आणि बाबा या सगळ्यांना संबोधित करणार आहेत। निश्चितच नारायणगडावर हा दुसरा दसरा मेळावा असणार आहे। जरांगे पाटील या मेळाव्याला उपस्थित राहतील। या वर्षीच्या दसरा मेळाव्याचं वेगळेपण काय असणार आहे, तर यामध्ये जी काही देणगी भाविक देतील, मराठा बांधव देतील, ती सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून दिली जाणार आहे। कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, नारायणगड, बीड।